भागाचा विकास व्हावा या भूमिकेतून आम्ही सातत्यानं राहण्याचा प्रयत्न करतो. आपण आणखीन एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया की सध्या सामाजिक परिस्थिती जी आहे राज्यातली त्या परिस्थितीवर अनेक जण भाष्य करतात सातत्यानं. काही घटना सुद्धा घडल्या ज्या घटनांमुळे सामाजिक परिस्थितीमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेगवेगळ्या शहरांमध्ये या घटना घडल्या होत्या. हे सोशल फॅब्रिक कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न काही ठराविक समाज घटकांकडनं केला गेला असा आरोप सुद्धा झाला. आता खरं खोटं आपण त्यामध्ये नको जाऊया, पण ही जी परिस्थिती बदलत चालते झपाट्यानं, एका रात्रीत सोशल मीडियावर मेसेजेस फिरतात आणि मग ही परिस्थिती अचानक बदलते. ह्या सगळ्याला काय गोष्टी कारणीभूत आहेत असं वाटतं आणि ह्याच्यावर काय उपाययोजना केली गेली पाहिजे असं वाटतं अंबादास दानवेंना? खरं तर संभाजीनगरला एक दंगलीचं शहर म्हणून ओळखलं जात होतं एक काळ, आणि झाल्या त्याला कारणं होती. परंतु हळूहळू काळ बदलत गेला. सगळे लोकांना स्वतःचं हित कशात लक्षात यायला लागलं आणि मला असं वाटतं या दंगलीनंतर विसरण्याचा प्रयत्न पूर्ण संभाजीनगरने केला. परंतु मधल्या काळात ज्या पद्धतीनं समाजात विद्वेष पसरवला जातो, मग हिंदू मुस्लिम विद्वेष पसरवला जातो, नंतर हिंदूमध्ये मराठा ओबीसी विद्वेष पोहोचवला जातो, मागासवर्गीयामध्ये वेगवेगळ्या घटकाचा विद्वेष पसरवला जातो. मला असं वाटतं याच्यातून जे संवेदनशील लोक आहेत त्यांचं मन व्यथित होतं. निश्चित आपला आपला विचार असावा, देव देश धर्म याच्यासाठी आपण सगळ्यांनी लढावं, याच्याविषयी काही शंका असायचं काही कारण नाही.